भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे, कारण चीनने भारतीय सीमेमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचा दावा पीपल पार्टी ऑफ अरुणाचलच्या अहवालातून देण्यात आलेला आहे। अरुणाचल प्रदेशातील टाकसिंग प्रांतामध्ये भारतीय सैन्याला पेट्रोलिंग पॉइंटपर्यंत जाण्यास चीनियांनी रोखलंय, असा धक्कादायक खुलासा पीपीएच्या फॅक्ट फाइंडिंगच्या रिपोर्टमधून करण्यात आला। या प्रकरणी आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। दरम्यान चीनियांनी भारतात कुठे घुसखोरी केलेली आणि काँग्रेसने या प्रकरणी काय भूमिका घेतली आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अरुणाचल प्रदेशच्या टाकसिंग प्रांतामध्ये चीनने घुसखोरी केली आहे। टाकसिंग प्रांतामध्ये भारतीय सैन्याला चीनी सैन्याने रोखलं। पीपीएच्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट नंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। पंतप्रधान मोदींनी एलएसी वरील परिस्थितीची माहिती द्यावी अशी मागणी आता काँग्रेसने केलेली आहे। सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळ ग्राउंडवर पाठवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। यासह जिनपिंगच्या देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठणकावून सांगा जिनपिंग यांना, असं त्यांनी म्हटलेलं आहे, मागणी केलेली आहे।